नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आज आम्ही निघालो आहे मांजराला घेऊन दवाखान्यात. हे बघा मांजर कसं काय, त्याला जरा जखम झाली त्यामुळं चाललो आहे दवाखान्यात. आणि जाताना इकडचा रस्ताही असल्यामुळे वाईला वेढा घालून जाणार आहे. पूर्ण वाई गोल फिरून असं तिकडं फुलेनगरवरनं जाणार आहे दवाखान्यात. पावसाळ्यानंतर थोडेसे रस्ते खराब झाल्यासारखे दिसत आहेत. उतारावर जिथं वळायचं तिथंच का माणसं उभी राहतात काय कळत नाही. एवढी थंडी वाई पडली पण पर्यटक येत आहेतच भरपूर, गर्दी भरपूर आहे आज. वाई, पाचगणी, महाबळेश्वर फिरायला शाळेच्या ट्रिपसुद्धा भरपूर येतात या दिवसात. थंडी मात्र कमालीची आहे. मांजर आणलंय गाडीत पण त्याला बास्केट पाहिजे. बास्केटशिवाय नेता येणार नाही म्हणून इथं गोविंदरामेश्वरमध्ये बास्केट घेतली. वाईट ट्रॅफिक बघा किती वाढलंय. रस्ते काय रुंद होत नाहीत, मात्र जागाच नाही कुठं रुंद करायला. यात्री निवास केला तेव्हा खरंच तळमजला बांधून पार्किंगची सोय केली असती तर वाईतल्या बऱ्याच गाड्या पार्क झाल्या असत्या. न्यू चित्रा टॉकीजला धुरंधर लागलाय. रस्त्याला ट्रॅफिक किती, रस्ता केवढा आणि गाड्याचं पार्किंग तिला खाली सोय नाही कुठं, त्यामुळे सगळं रस्ता पार्किंगलाच गेला आहे. बास्केटमधलं मांजर ओरडतंय मधनंच, म्याव म्याव म्याव. इथला रस्ता चांगला रुंद आहे पण फक्त हा पूल आहे तो पूल रुंद केला पाहिजे आणि रस्ता चांगला केला पाहिजे. कायम इथं खड्डे असतातच. उजवीकडे रस्ता जातो भद्रेश्वर मंदिरकडं आणि सरळ आपण चाललोय शहाबाग फाट्याकडं. या फुलेनगर भागात म्हणजे शहाबाग फाट्यापर्यंत आता पुढं झाडं भरपूर आणि शेती पण भरपूर इकडं या रस्त्याला.
आला शहाबाग फाटा. शहाबाग आलं शहाबाग. हे बघा रस्त्याचं काम अजून आहेत चालू. एकीकडं खड्डा एकीकडं हे आणि ह्या कमी ह्याच्यातनं दोन डबल गाड्या जायचं म्हणजे जीवाची भीतीच आहे. अवघड आहे सगळं. कधी होणार काय माहिती. 1 वर्ष 2 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष कुणाच ठाऊक. आता डावीकडं आहे गुरांचा दवाखाना म्हणजे प्राण्यांचा ॲनिमल सगळे मांजर कुत्रं बैल वगैरे वगैरे. तर आपल्या मांजराला आणलं इथं. या डांबरण मांजराने आम्हाला तिथं धरून दिलं नाही. धरलं तर चावायला लागलं. दोघांनी धरून इतर जणांनी कुत्रे आणलेली कोण आणलेली इंजेक्शनं दिली. काय झालं अजिबात काय हे झालं नाही. ह्या मांजरानं डॅमेज कुठलं त्यानं काय केलं अजिबात लावून घेतलं नाही ते जखमीला औषध. मग शेवटी आणलं तसंच त्याला. तर रेबीजचं द्यायचं होतं ते तरी कुठल्या दवाखान्यात नेल्यावर काय होईल हे काय मला नाही वाटत हे देऊन देईल. चला हे बघा आलो आपण शहाबाग. मगाशी येताना इकडनं आलो आता जाताना इकडनं जाऊ. हे बघा सगळीकडं खणून ठेवलेलंच आहे. कुठं काय खरं नाही. बरं कधी होणार ते पण काय माहीत नाही. वर्षानुवर्ष कामं करा. नुसते रस्ते खोदून ठेवा. या रस्त्याला नारळाची झाडं भरपूर आहेत. किती दिवस ही पुण्याला जाणारी एस.टी. पाचवड मार्गे जाणार आणि हा रस्ता कधी होणार. मोठमोठ्या बिल्डिंग होत आहेत तिथं हॉटेल होत आहेत भरपूर काय काय झालेलं आहे. पण रस्ता कधी होणार. या भद्रेश्वर पुलाची पण अवस्था जरा बिकट होत चालली. तो बनवला पाहिजे नवीन. काय ही रस्त्याची अवस्था. वाईचा यशवंतनगर भाग. या भागात भरपूर दुकानं हॉटेल्स दवाखाने असे भरपूर झालेले आहेत. आला बावधन नाका. इथं
एक तर उड्डाणपूल तरी झाला पाहिजे ना, तर सिग्नल तरी कमीत कमी लागला पाहिजे. समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार आहे. लवकरात लवकर उभारा रे. इथं वाईचा जुना स्टँड होता उजवीकडं. डावीकडे आहे नवीन स्टँड वाई. वाई गाव लहान असलं तरी स्टँड मात्र एकदम भारी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.